भूगोल इयत्ता 10वी. पाठ 3. प्राकृतिक रचना व जलप्रणाली. भाग 1. भारत. आकृती 3.1 च्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग उत्तर व ईशान्य दिशेस आहे. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? प्राणहिता ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे. ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेल्या पठारांची यादी तयार करा. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेली पठारे: 1. मेवाड पठार, 2. माळवा पठार, 3. बुंदेलखंड पठार आणि 4. बाघेलखंड पठार. पूर्व घाटातील शिखराचे नाव लिहा. पूर्व घाटातील शिखरांची नावे: 1. महेंद्रगिरी, 2. मलयगिरी. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी अंकित आहे. नीलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलिनीकरण होते त्या स्थानी नीलगिरी पर्वत आहे. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेने वाढत जाते. विंध्य पर्वत हा कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. आकृती 3.1 मध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना पाहिली. भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केलेले आहेत. पहिला, हिमालय. 2. उत्तर भारतीय मैदान. 3. द्वीपकल्प. 4. किनारपट्टीचा प्रदेश आणि 5. द्वीपसमूह. हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय हा पूर्वेकडे पसरलेला आहे. आशिया खंडातील ही एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन म्हणजेच अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री व हिमालया पलीकडच्या रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय
म्हणजे कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय असेही भाग केले जातात. उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग हा गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग हे गंगेचं मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचं नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिमी भागात वाळवंट आहे. हे थरचं वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडील भागाला पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा ही सुपीक असल्याने तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. द्वीपकल्प उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान आणि मोठे पर्वत आणि पठारं आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. सांगा पाहू. आकृती 3.1 पहा आणि त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही सांगा. पहिला प्रश्न, अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? उत्तर, अरवली पर्वत हा नैऋत्य व ईशान्य दिशेला पसरलेला आहे. 2. अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? अरवली पर्वत हा गंगा व तिच्या उपनद्या व लुनी, मही या नद्यांचा जलविभाजक आहे. 3. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वत रांगांची नावं सांगा. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वत रांगा: 1. विंध्य पर्वतरांग आणि 2. सातपुडा पर्वतरांग. 4. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो? दख्खनच्या पठाराचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात दिसतो. दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? दख्खन पठाराच्या पश्चिमेस सह्याद्रीची पर्वतरांग आहे. पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? पश्चिम घाट हा अरबी समुद्र
आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालींना विभागतो, त्यामुळे पश्चिम घाटाला जलविभाजक असे म्हणतात. किनारपट्टींचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोनही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाही. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटं या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहाला लक्षद्वीप बेटं असं म्हणतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटं अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. बहुतांशी लक्षद्वीप बेटं प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. अंदमान समूहातील बेटं ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटं आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटं ही कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये आहेत. भारतीय जल प्रणाली. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असं वर्गीकरण केलं जातं. हिमालयातील नद्या. हिमालयातील बहुतेक नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा दोन समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या म्हणजेच झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतरच आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. सिंधू नदी ही पुढे पाकिस्तानात वाहत जाते व ती अरबी समुद्राला येऊन मिळते. गंगा नदी
ही हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहत हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते आणि हिमालय ओलांडून भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहाला दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असं म्हणतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस येऊन मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगे नदीला येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजेच चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत. द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग मात्र जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी आणि नर्मदा या खचदरीतून वाहतात असं मानलं जातं. मही नदी ईशान्य आणि नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती ही उत्तर आणि दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रामध्ये मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी आहे. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातामध्ये मिळते. आता पाहूया बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे हे गोदावरीच्या दक्षिणेला आहे. भीमा आणि तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. माहित आहे का तुम्हाला? चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचन्नापल्ली म्हणजेच
तिरुचिरापल्ली या शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा हा वापरात आहे. तसेच केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले आहे. या पश्चजल साच्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण या धड्याचा पहिला भाग पाहिला. आपण भारताची माहिती घेतली. आता पुढच्या भागामध्ये आपण ब्राझीलची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.